परफेक्ट साबुदाणा वडा कसा बनवला जातो आणि वरून एकदम खुसखुशीत कसा होतो तुम्ही आवाज बघू शकता आणि आतून एकदम व्यवस्थितपणे कसा काय शिजतो तर त्याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते मेक इट टेस्टी या यूट्यूब चॅनलला। तर सर्वप्रथम आपण 3 कप साबुदाणा घेतलेला आहे, त्याला स्वच्छ धुवून थोडंसं पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे ओव्हरनाईट, म्हणजे रात्रभर भिजू घाला तुम्ही याला। जास्त रात्रभर भिजू घातलं तर छान व्यवस्थित हा भिजून येतो, जर 2-3 तास भिजू घातलं तर व्यवस्थित होत नाही। तर तुम्ही बघितलं की मी पाणी किती टाकलेलं आहे, म्हणजे साबुदाणा जितका पण आहे कोणत्याही भांड्यामध्ये माप असेल नसेल तरी सुद्धा त्याच्यावर थोडंसंच पाणी हवं आपल्याला, म्हणजे 1 इंचपेक्षाही कमी म्हणू शकतो आपण। आणि रात्रभर ठेवला तर व्यवस्थितपणे हा भिजून जातो। तुम्ही बघू शकता भिजल्यावर व्यवस्थितपणे मोकळा झालेला आहे, चिवटकलेला एकमेकाला अजिबातही नाही आहे आणि एकदम म्हणजे भिजून गेलेला आहे, तुम्हाला मी दाखवलं। तर आता आपण साबुदाणा वडा बनवण्यासाठी याच्यातला वाटीभर घेऊया, बाकीचा मी दुसरं काही बनवणार त्याचं। तर हा आता शिल्लक आहे, तर मी वाटीभराचे आता साबुदाणा वडे बनवून दाखवते, म्हणजे मापानुसार व्यवस्थित समजतं सगळ्यांना। तर आता वाटीभर आपण हा साबुदाणा घेतलेला आहे। तर आता एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण याला काढून घेऊया। तर 1 वाटी साबुदाणा, तर आता त्याच्यामध्ये मी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, म्हणजे जास्त काही असं एकदम बारीक नको किंवा जास्त दाटसर नको, मध्यम आहे, म्हणजे याच्यामध्ये काही बारीक आहे आणि काही जाड आहे। तर बारीक याने बाइंडिंग येणार आणि जाड याने दाताखाली आलं की ते चवीला छान लागतं। तर हे आपल्याला सपाट वाटी घ्यायचं आहे, तर याच्यापेक्षा कमी पण घेऊ शकता, पण हे जर सपाट वाटी घेतलं म्हणजे एका वाटीसाठी सपाट वाटी तर अर्ध्याला अर्ध होतं, ते थोडंसं कमी असं। आणि त्याच्यामध्ये मग आपण 2 उकडलेले बटाटे टाकणार आहोत, तर हे सुद्धा मॅश करून टाकून घ्यायचे आहेत। बटाटे जर शिल्लक टाकले तर ऑइली होतात साबुदाणा वडे, त्यामुळे 2च बटाटे घेतलेले आहेत मी या ठिकाणी। आणि थोडंसं यामध्ये आलं घेतलेलं आहे किसून आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कट करून, तर त्यासुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया आपण। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकतोय, तर सेंधे मीठ वगैरे वापरत असाल तुम्ही उपवासासाठी तर टाका, तर मी इथे हे साधं मीठच टाकते। तर तुम्हाला अजून कोणतं कोथिंबीर किंवा जिरं तुम्ही वापरत असाल उपवासासाठी तर टाकू शकता। तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करणं आवश्यक आहे, म्हणजे याच्यामध्ये आलूचे जाडसर काही राहायला नको, एक तर किसून आलू घेतला तरीही चालतो। तर मी काय केलं, आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावलं, म्हणजे हात अगोदर धुवून घ्यायचे, नंतर हाताला तेल लावायचं आणि याचे छान असे लाडू वळून घ्यायचे, नंतर त्याला चप्पट असा शेप देऊन द्यायचा। साबुदाणा वडे आपण मध्यम आकाराचे बनवतो, जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, तर इतक्या याचे 5 ते 6 बनून जातील असं मला वाटतं। तर आता बघा अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा वडे बनवून घ्यायचे आहेत, अजिबात क्रॅक होत नाही साईडला। याचं जे बॅटर आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि एकदम छान झालेलं आहे बाइंडिंगवालं। तर बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे साबुदाणा वडे बनवून घ्यायचे आहेत। तर हे झाले आपले रेडी साबुदाणा वडे, तर 6 झालेले आहेत। तर आपण आता याला तळूया। तर तळताना कसं तेल एकदम गरम पाहिजे टाकायच्या वेळेस, तर तुम्ही बघू शकता की आता टाकताबरोबरच याला बबल्स यायला लागले, म्हणजे चांगलंच गरम आहे तेल। याच्यावर थोडंसं तेल आपल्याला असं शिंपडायचं आहे आणि दोन्ही साईडने हे एकदा झाले, म्हणजे दोन्ही साईडने आपण पलटले की तेल, म्हणजे गॅस जो आहे तो मध्यम करून घ्यायचा, म्हणजे एकदम लो नाही करायचा, लो केला तर त्याच्यामध्ये तेल भरतं वड्यांमध्ये। तर मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर हे छानपैकी होऊ द्यायचे। तर जास्त काही नाही, पण 2 ते 3 मिनटं लागतात याला व्हायला। आता हे बघा अशा प्रकारे झालेले आहे, तर आपण याला काढून घेऊया। याच्यामध्ये तेल अजिबातही नाही आहे आणि कितीही झालं तरी तळण्याचाच पदार्थ आहे। तर याच्यासोबत काय खायचं हे सुद्धा सांगणार आहे लास्टमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता नेक्स्ट बॅचसुद्धा आपण तळून घेऊया। हे जे वडे आहेत हे एका व्यक्तीसाठी पोटभर असं फराळ होऊन जातं, त्यातलेसुद्धा 1-2 उरू शकतात, किंवा जर जास्त लागत नसणार तर दोघांचं पण होतं। तर आता मी याला सर्व करते दह्यासोबत यासाठी की शेंगदाण्याची जर चटणी ठेवली तर आपण याच्यामध्ये ऑलरेडी शेंगदाणे टाकलेले आहेत, तर ती काय वेगळं वाटणार नाही खायला। तर तुम्ही याच्यामध्ये चिंचेची चटणी किंवा मग दहीसोबत याला सर्व करू शकता। तुम्ही आतून बघू शकता किती छान झालेले आहेत, अजिबातही ऑइल नाही आहे किंवा त्याचं असं ऑइल वगैरे काही वाटत नाही आहे दिसायलासुद्धा,
आणि वरून एकदम खुशखुशीत आहेत आणि चवीला एकदम छान आहेत। तर बघू शकता तुम्ही, याचा आवाजसुद्धा बघा तुम्ही किती खुशखुशीत येत आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।